Module number 1.12.01. Topic name: National Skill Qualification Framework. मित्रांनो, आता आपल्याला NOS म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नॅशनल ऑक्युपेशनल स्टँडर्ड्स बद्दल माहिती मिळेल. नॅशनल ऑक्युपेशनल स्टँडर्ड्स NOS कामाच्या ठिकाणी विशिष्ट क्रियाकलाप पार पाडताना कामगिरी, ज्ञान आणि समज यांचे मानक निर्दिष्ट करतात. प्रत्येक NOS नोकरीच्या भूमिकेत एक प्रमुख कार्य परिभाषित करते. उदाहरणार्थ, सेल्स असोसिएटसाठी NOS पैकी एक ग्राहकांना योग्य उत्पादने निवडण्यात मदत करण्यासाठी असेल. द नॅशनल ऑक्युपेशनल स्टँडर्ड्स NOS कामाच्या ठिकाणी एखादे कार्य पार पाडताना एखाद्या व्यक्तीने साध्य करणे आवश्यक असलेल्या कामगिरीचे मानक निर्दिष्ट करतात. त्याला किंवा तिला सातत्याने मानक पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान आणि समज देखील असणे आवश्यक आहे. प्रत्येक NOS एक संक्षिप्त आणि वाचनीय दस्तऐवज असणे आवश्यक आहे. सहसा 5 किंवा 6 पेजेसपेक्षा जास्त नसावे. त्यांच्या आवश्यक स्वरूपात NOS कार्ये, कार्यप्रदर्शन मानक आणि ज्ञान किंवा समज यांचे वर्णन करते. NOS नियोक्त्यांद्वारे निश्चित केले जातात. क्वालिफिकेशन पॅक QP द्वारे परिभाषित केले जातात. आता आपण सर्व क्वालिफिकेशन पॅक किंवा QP समजू. क्वालिफिकेशन पॅक QP हा NOS नॅशनल ऑक्युपेशनल स्टँडर्ड्सचा संच आहे, जो नोकरीच्या भूमिकेसाठी संरेखित आहे. प्रत्येक उद्योग क्षेत्रातील प्रत्येक नोकरीच्या भूमिकेसाठी QP उपलब्ध आहे. त्यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पात्र ठरणाऱ्या कौशल्यांचा संच असणे ही काळाची गरज आहे. संपूर्ण जगात शिक्षणाच्या परिणामांवर आधारित शिक्षणाकडे असलेल्या इनपुटच्या आधारे शिक्षणातून एक पॅराडिगम शिफ्ट होत आहे. शिकण्याच्या परिणामांवर हा भर महत्त्वाचा आहे, कारण 1. यामुळे पारदर्शकता वाढते आणि वैयक्तिक शिकणाऱ्या आणि नियोक्त्यांच्या फायद्यासाठी पात्रतेची जबाबदारी मजबूत होते. 2. बहुतेक औद्योगिक राष्ट्रे आपली पात्रता सुधारत आहेत आणि समाज आणि श्रमिक बाजारपेठेतील नवीन मागण्या प्रतिबिंबित करण्यासाठी फ्रेमवर्क विकसित करत आहेत. बऱ्याच प्रकरणांमध्ये क्वालिफिकेशन फ्रेमवर्कच्या अंमलबजावणीला आंतरराष्ट्रीय संस्थांद्वारे मोठ्या प्रमाणावर समर्थन दिले गेले आहे आणि बहुतेकदा मदत पैशांशी आणि कर्जाशी देखील जोडलेली आहे. भारतात सामान्य शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण हे कमीत कमी परस्पर संवादासह स्वतंत्र उभ्या म्हणून कार्यरत आहेत. परिणामी तरुणांमध्ये व्यावसायिक शिक्षणाची निवड करण्यास संकोच निर्माण झाला आहे. व्यावसायिक ते सामान्य शिक्षणापर्यंत गतिशीलता सुलभ करण्यासाठी आणि त्याउलट एक पात्रता फ्रेमवर्क म्हणजेच NSQFची स्थापना करण्यात आली आहे. NSQF प्रगतीचे मार्ग पारदर्शक करेल. अशा प्रकारे विद्यार्थी आणि नियोक्ते यांना पात्रतेतील असमानता आणि असमानतेच्या समस्यांचे निराकरण करण्यात मदत करेल. भारतभरातील संस्थांना त्यांच्या स्वतःच्या प्रवेश आवश्यकता, अभ्यासक्रम आणि कालावधी असल्याने विविध पात्रतेशी संबंधित निकालांमध्ये एकसमानतेचा अभाव आहे. त्यामुळे साहजिकच प्रमाणपत्रे किंवा डिप्लोमा किंवा पदवी यांच्या समतुल्यतेवर परिणाम होतो, ज्यामुळे विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता आणि गतिशीलतेवर परिणाम होतो. गुणवत्तेच्या पात्रतेच्या विकासामुळे व्यावसायिक शिक्षणाशी
संबंधित नकारात्मक समज दूर होईल. तर मित्रांनो, मॉड्यूलच्या या भागात आम्हाला NSQF आणि क्वालिफिकेशन पॅकची कल्पना मिळाली आहे. NSQF आणि व्यावसायिक प्रशिक्षणात त्यांची अंमलबजावणीबद्दल या मॉड्यूलच्या शेवटी आपल्याला आणते. आम्ही या मॉड्यूलमध्ये शिकलो 1. NSQFचा अर्थ आणि अंमलबजावणी. 2. NSQFचे विविध स्तर. 3. नॅशनल ऑक्युपेशनल स्टँडर्ड्स. 4. क्वालिफिकेशन पॅक. मला आशा आहे की तुम्हाला आता याबद्दल सर्व आवश्यक माहिती प्राप्त झाली असेल.